अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि. विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसतं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आनन्दमानन्दकरप्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमिड्ढं भवरोगवेद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. नमस्कार. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरतर्फे चातुर्मास नैमित्तिक या फेसबुक लाईव्ह शृंखला ओळख संतांची या कार्यक्रमामध्ये आज मला संधी दिल्याबद्दल श्री संतोषजी गोडबोले यांचे मी आभार व्यक्त करतो आणि प्रणाम करतो. तसंच श्री संतोष गोडबोले जी यांच्याशी ओळख करून देण्याकरता गिरीश जोशी दादा यांचा सुद्धा मी आभार मानतो आणि नमस्कार करतो. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व श्रोतावृंद यांच्यात व्याप्त गुरुतत्वाला नमन करतो, प्रणाम करतो. मराठीमध्ये उद्बोधन देण्याचा हा माझा पहिला प्रयत्न आहे. त्या कारणांती काही पण चुका झाल्या असल्यास क्षमा असावी आणि सांभाळून घ्यावे हीच विनंती करतो. दत्त परंपरेमध्ये श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्री टेंबे स्वामी महाराज यांचे अनोळखी शब्द ह्याच्याकरता प्रयुक्त करत आहे का की पुष्कळ लोकांना ज्यांच्याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे माहीत नाही. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री केशवानंद सरस्वती श्री तांबे स्वामी महाराज यांच्याबद्दल आज मी आपल्याला त्यांच्याच कृपा आशीर्वादाने काही माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. गुरु आणि शिष्य अर्थात श्री टेंबे स्वामी आणि तांबे स्वामी यांच्यामधली समरूपता एवढी होती की हे ओळखणं कठीण होतं की कोण टेंबे स्वामी आणि कोण तांबे स्वामी. ह्याचा एक प्रसंग असा आहे की जेव्हा एकदा गरुडेश्वरी दर्शन करायला गेलो होतो त्यावेळेस ऑफिसमध्ये एक चित्र बघितला आणि तो चित्र बघितल्यानंतर त्यांच्याशी तिथल्या ऑफिसमध्ये जे मॅनेजर होते गोडबोले साहेब त्यांच्याशी विचारलं की हा फोटो कोणाचा म्हणून आपण इथे लावला आहे. त्यावेळेस ते बोलले की आम्ही आत्तापर्यंत हेच समजत होतो की हे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं चित्र आहे, पण इंदूरहून डॉक्टर भक्ती यादव एकदा दर्शनाला आल्या होता तेव्हा ज्यांनी हा फोटो बघितला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज तांबे स्वामी महाराजांचा फोटो आहे. अर्थात गुरु शिष्याची समरूपता एवढी आहे की हे कळणं कठीण होतं की कोण गुरु आहे आणि कोण शिष्य आहे. तांबे स्वामी मूळतः कोकणचे राहणारे होते, पण त्यांचा कुळ इंदोरमध्ये स्थिर झाला होता. खरगोणमध्ये त्यांचा आजोळ होतं, त्या कारणांती खरगोण तांबे स्वामींचा जन्म झाला. कार्तिक वद्य द्वितीया शके 1815 साली तांबे स्वामींचा जन्म तांबे कुळामध्ये झाला. त्यांचे आजोबांचं नाव सखाराम, त्यांचे पिता श्री रामचंद्र आणि आई सौ भागीरथी या होत्या. आई वडिलांनी त्यांचं नाव सखाराम असं ठेवलं. रामचंद्रजी वैदिक परंपरेचे निष्ठावान ब्राह्मण होते आणि ते पौरोहित्य करून आपलं जीविकोपार्जन करत होते. घरामध्ये वैदिक वातावरण पसरलेलं होतं. त्या कारणांती बाळ सखाराम म्हणजे तांबे स्वामींच्या पूर्वाश्रमीचं नाव त्यांच्यावर
वेदांचा संस्कार चांगलाच पडला. वयाच्या 5व्या वर्षी त्यांचे आजोबा सखाराम यांनी बाळक सखारामचा व्रतबंध संस्कार करून दिला. बालक सखारामचे पिता अर्थात तांबेस्वामींचे पूर्वाश्रमीचे पिता रामचंद्रजी ते सुद्धा वेदाध्ययन करीत असे. पुष्कळदा रात्री समयीच्या उजेडामध्ये ते वेदाध्ययन करायचे आणि त्यांच्याकडे सुद्धा पुष्कळ मुलं शिकायला येत असे. नंतर इंदोरमध्ये स्थिर झाल्यानंतर श्री नरहर गुरु लळित यांच्या वेद शाळेत तांबेस्वामींना वेदाध्ययन करता शिकण्याकरता धाडलं गेलं. नरहर गुरु यांच्याकडे वेद शिक्षण घेता समयी तांबेस्वामी सोळं घालून सगळ्या पोरांपासून लांब बसून वेदाध्ययन करायचे. त्यावेळेस त्यांचे सहपाठी आणि त्यांचे मित्र त्यांची थट्टा करायचे, त्यांच्या मजाक उडवायचे. त्यावेळेस श्री नरहर गुरु त्या पोरांना म्हणायचे की तुम्ही या बाळाची थट्टा करू नका, हा पुढे जाऊन फार मोठा यती संन्यासी होणार आहे. त्याच काळी इंदोरमध्ये श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आलेले होते. त्यांचा मुक्काम इथे इंदोरला होता आणि इंदिरा मासा भोळकर यांच्या प्रार्थनेमुळे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वासुदेव बागेत 4 दिवसाकरता आलेले होते. त्याच वेळास लहान बालक सखारामला घेऊन त्यांचे वडील रामचंद्र हे टेंबेस्वामींच्या दर्शनासाठी बालक सखारामला म्हणजे आजचे तांबेस्वामींना घेऊन गेले. टेंबेस्वामींच्या दर्शन झाल्यानंतरच त्यांच्या वैराग्य वृत्ती आणि त्यांचा सात्विकताचा तेज बघून बाळक सखारामवर वैराग्याचा प्रचंड प्रभाव पडला. हळूहळू दिवस निघत गेले. बाळक सखाराम मोठे होत गेले. पिता रामचंद्र यांचा देहावसान झाला आणि तांबेस्वामी आपल्या आईला घेऊन लगाट्यांच्या वाड्यामध्ये राहण्याकरता आले. तांबेस्वामींच्या 2 मोठ्या बहिणी होत्या. त्याच काळामध्ये त्यांच्या एका मोठ्या बहिणीचे पती त्यांना देवाज्ञा झाली. त्या कारणांती घरामध्ये शोक होता. आई तांबेस्वामींना म्हणाल्या की आपल्या बहिणीकडे जाऊन तिच्या दुःखाचं निवारण करावं, तिला आधार द्यावा. त्यावेळेस तांबेस्वामी आपल्या आईला म्हणाले की आधार देणारे आम्ही कोण, तिला आपल्या विधवा धर्माचा पालन करू द्या. पण या सर्व घटनांचा तांबेस्वामींच्या मनावर फार प्रतिकूल परिणाम पडला आणि त्या कारणांती त्यांनी विवाह न करण्याचा निश्चय केला. आणि हा निश्चय त्यांना घेतल्यानंतर आपल्या आईला सुद्धा कळवला. आईला जेव्हा त्यांनी हा निर्णय सांगितला की मी लग्न नाही करणार, त्यावेळेस आईंनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला की लग्न केलंच पाहिजे. पण स्वामी म्हणाले की मी आपली देह आणि आपल्या मनाला वज्रासारखं पक्क करून घेतलं आहे आणि मला खात्री आहे की ही देह आणि हा मन मला धोका देणार नाही. ही गोष्ट ऐकून त्यांच्या आईंनी श्री नरहर गुरु यांच्याशी निवेदन केलं की त्यांनी आपल्या शिष्याला समजवावं. जेव्हा नरहर गुरु ही बातमी ऐकली तेव्हा ती त्यांच्या आईंना म्हणाले की हा बालक वेगळा आहे, तुम्ही ह्याच्या लग्नाच्या भानगडीत नका पडू, त्याला जे करायचंय ते करू द्या. ही गोष्ट इथे संपली. त्याच्यानंतर आपल्या जीवनाच्या निहितार्थ तांबेस्वामी पौरोहित्य कर्म करू लागले. हळूहळू दिवस निघत गेले. पुढे त्यांच्या आईचा प्लेगच्या महामारीमुळे देहावसान झाला. आपल्या आईची उत्तर क्रिया पूर्ण केल्यानंतर तांबेस्वामींनी संन्यास घेण्याचा निश्चय केला. संन्यास घ्यायच्या आधी आपल्या मातृभूमीला जाऊन प्रणाम करायचा असतो, नमन करायचा असतो, म्हणून तांबेस्वामींनी खरगोणला जाण्याचं ठरवलं. खरगोणला जाण्याआधी त्यांनी एक लाकडाचा गाडा तयार करून घेतला. वाड्यातले लोकांनी विचारलं की हा गाडा कशासाठी तयार केला आहे, तेव्हा तांबेस्वामी त्यांना म्हणाले की हा गाडा ग्रंथा ठेवायकरता तयार केलेला आहे. मग सकाळी उशक काळी लवकर उठून तांबेस्वामी
इंदोरहून खरगोण करता तो गाडा घेऊन निघाले. इंदोरहून खरगोणची दूरी जवळपास 80 मैल म्हणजे 128 किलोमीटर आहे. स्वामी सकाळी पायी पायी चालत तो गाडा घेऊन निघाले आणि रात्री 11 वाजता खरगोणला पोहोचले. खरगोणला पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या त्या जुन्या घरापाशी जाऊन हाक मारली. तेव्हा त्यांच्या चुलत भावाने विचारलं कोण आलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं मी इंदोरहून बाळ आलो आहे. दार उघडल्यानंतर स्वामी आत गेले आणि जिथे ज्या खोलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता तिथे जाऊन विश्रांती करायकरता बसले. आपले ग्रंथ तिथे ठेवले आणि आपल्या चुलत भावाला सुद्धा आपला मनोगत सांगितला की त्यांनी संन्यास घेण्याचा निश्चय केला आहे. दुसऱ्या दिवशी परत सकाळी लवकर उठून तांबेस्वामी इंदोरला परत यायला तिथून निघून गेले आणि रात्री 11 पर्यंत परत ते इंदोरला पोहोचले. म्हणजे 2 दिवसामध्ये 128 एवढे किलोमीटर पायी चालत आणि ते ग्रंथांनी भरलेला गाडा खेचत ते इंदोरला पोहोचले. या सगळ्या गोष्टी बघून त्या वाड्यातल्या मंडळींना आश्चर्य झालं की पायी चालत हे कसं शक्य आहे, हे कसं घडून आलं, कसं घडवून आणलं. त्यावेळेस त्यांना तांबेस्वामींची अलौकिकता, त्यांची शक्ती या बाबतीत कळलं आणि त्यांना माहीत पडलं की हे कोणी साधारण पुरुष नाही. त्याच्यानंतर तांबेस्वामींनी वासुदेव बागेतच जिथे श्री टेंबेस्वामी महाराजांनी आपले वास्तव्य जेव्हा केले होते त्यावेळेस इंदिरा महासाहेब होळकरनं आपल्या पादुका दिल्या होत्या, त्या पादुका स्थापित केलेल्या आहेत. तिथे आजही दत्त मंदिर आहे वासुदेव बागेत. त्या पादुकांच्या समोर आपल्या बरोबर घेऊन लिहून गेलेल्या एका मंत्राला त्या पादुकांचा स्पर्श करून ब्रह्मवृंदासमोर संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी गरुडेश्वरला जायचा निश्चय केला. गरुडेश्वरला जाय करता ते उज्जैन मार्गी गेले, उज्जैन निमच मार्गी. आणि उज्जैनमध्ये त्यांनी 3 दिवस दत्त मंदिरात विश्रांती घेतली. ते दत्त मंदिर म्हणजे जिथे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी दंडदीक्षा दिली होती. तिथे मुक्काम करताना त्या 3 दिवसामध्ये तांबेस्वामींबरोबर असा प्रसंग घडला की एक यतिदंडी संन्यासी तिथे आले आणि ते तांबेस्वामींना म्हणाले की आम्ही तुम्हाला दंड दीक्षा द्यायला आलो आहे, ती ग्रहण करावी आणि त्याच्यानंतर पुढे गरुडेश्वरी जावे. हे ऐकल्यानंतर तांबेस्वामींनी त्यांना दंडवत प्रणाम करून विधीपूर्वक त्यांच्याकडनं दंडदीक्षा ग्रहण केली. दंडदीक्षा देऊन ते यती तिथं निघून गेले. तिथे मुक्काम असता 3 दिवस तांबेस्वामी महाराजांनी अपराह्न भिक्षा कराय करता, पाच घरून भिक्षा घ्याय करता ते निघाले. आणि जेव्हा भिक्षा घेत परत येत होते तेव्हा एक भिक्षेकरी त्यांना भेटला आणि म्हणाला की तुमच्याकडे जी भिक्षा आहे, मला भूक लागली आहे, तुम्ही ती मला द्या. तांबेस्वामींनी ती भिक्षा त्याला देऊन दिली. असं सतत 3 दिवस त्यांचं मुक्काम असता हे घडलं. 3 दिवस सतत असं घडल्यानंतर स्वामींना हे वाटलं की हीच माझ्या गुरुरायाची वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची इच्छा आहे, म्हणून आजपासून मी आता गुळदाणे खाऊनच राहीन. त्या दिवशीपासून त्यांनी गुळदाणे खाऊन राहण्याचा निश्चय केला. त्याच्यानंतर ते पुढे गरुडेश्वरी निमच मार्गे निघून गेले. पुढे जात असता मार्गामध्ये त्यांना जो प्रसंग घडला तो प्रसंग असा की रामपुरामध्ये लागला. त्या रामपुरामध्ये स्वामी पुढील प्रवासाला निघाले. निमच मार्गाने स्वामी रामपुरा येथे येऊन पोहोचले. तेथे रामजी नाना गंधे यांच्याकडे मुक्काम केला. श्री गंधे यांनी काही सेवा घडावी अशी विनवणी केली. नारळाचा पद्मनाभ करून स्वामीस द्यावा असे त्यांनी आपले मुलास सांगितले. मुलाने दुसरे दिवशी तयार केला. आज्ञेप्रमाणे तो स्वामीस देण्यास गेला. तो स्वामी स्थान सोडून पुढे निघून गेले होते. जेव्हा त्यांचा मुलगा तिथे तो पद्मनाभ द्यायला पोहोचला त्यावेळेस स्वामी ते स्थान सोडून पुढे निघून गेले होते. श्री गंधे यांनी आपल्या मुलाला स्वामींचा शोध करून पद्मनाभ देऊन त्यांचा सेवेचा लाभ घ्यावा असे ते आपल्या मुलाला सांगितले. मुलाने गावाच्या आसपास शोध केला
पण स्वामी कुठे मिळाले नाही. अखेर तो मुलगा सायकल घेऊन भानपुऱ्यात शोधायला पुढे निघाला. भानपुऱ्याला चंबलवर सद्गुरूंचे दर्शन त्या मुलाला घडले. पद्मनाभ पाहून स्वामी त्याला म्हणाले, बाळ, इतके कष्ट कशासाठी घेतले? सायकलचा भाडं काय लागलं? गंधेचा मुलगा म्हणाला, 4 आणे लागले. स्वामींचे दर्शन घेऊन रामपुऱ्यास याय करता गंधे वापस निघाले. गंधे आणि त्यांचा मुलगा ते चंबल उतरून पार तीरावर आले तो एक ब्राह्मण भेटला व म्हणाला, स्नानाचा संकल्प करून सांगा. गंधे त्यांना म्हणाले की मला स्नानाचा संकल्प येत नाही, मी तुम्हाला तो संकल्प सांगू शकत नाही. ब्राह्मण म्हणाला, आपल्याला जसे येईल तसंच सांगा. गंध्यांनी काहीतरी संकल्प सांगितला. त्या ब्राह्मणाने, ज्यांनी त्यांना गंध्यांना सांगितलं होतं की हा संकल्प करून द्या, त्या ब्राह्मणाने त्या गंध्यास 4 आण्याची दक्षिणा दिली. गंधे ती घेऊन सायकल घेऊन घरी परतले आणि ती आपल्या वडिलांना, गंध्याचे जे ग्रहस्थ होते त्यांचे वडील पण जिवंत होते, त्यांना सांगितली. तर त्यावेळेस त्यांचे वडील म्हणाले की बाळ, शोधा करता पैसा लागला तो सर्व दयाळू महाराजांनीच तुला दिला. म्हणजे महाराजांना शोधाय करता तू जे पैसे खर्च केले, सायकल घेऊन, भाड्याची सायकल घेऊन जे गेला, ते पैसा पुरवाय करता महाराजांनीच, स्वामी महाराजांनीच ही लीला रचली. अशी लीला दाखवत महाराज गरुडेश्वरला पोहोचले. गरुडेश्वरला पोहोचल्यानंतर नर्मदा माईचे स्नान केल्यानंतर ते समाधीच्या तिथे जाऊन बसले आणि समाधीच्या तिथे जाऊन बसल्यावर 3 दिवस त्यांनी असाचा पूर्ण नियम केला. त्यावेळेस तिथे भाऊ म्हणून कोणी पुजारी होते. त्या भाऊ पुजाऱ्यांना टेंबे स्वामी महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन सांगितलं की इंदोरहून हा जो यती आलेला आहे, याला माझ्या ग्रंथरचनातला एक कागद तुम्ही द्या. स्वामींनी सुद्धा त्या भाऊ पुजाऱ्यांना विचारलं की तुमच्याकडे टेंबे स्वामींचे लिखित एवढे काही ग्रंथ आहे, त्यातला काही कागद किंवा काही मंत्र मला सुद्धा द्या. भाऊ पुजाऱ्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा ते तांबे स्वामींना म्हणाले की मला कालच स्वप्न दृष्टांतात थोरले स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की आपल्याला कागद द्यायचा आहे, चला मंदिरात चला. तर त्यांना दत्त मंदिरात घेऊन गेले आणि त्यांच्या ग्रंथसंपदेतील ती पोथी उघडून त्यांनी त्यातला एक कागद काढून स्वामी महाराजांना दिला. तांबे स्वामी महाराजांनी जेव्हा तो कागद बघितला तर त्या कागदावर तोच मंत्र लिहिलेला होता जो इंदोरच्या वासुदेव बागेत त्यांनी गुरुमंत्र म्हणून ग्रहण केला होता. त्यांना असं वाचलं की खरंच गुरु आई त्यांना पावली, त्यांचा स्वीकार केला, त्यांचं मन भरून आलं. त्या प्रसंगानंतर स्वामी गरुडेश्वरी दर्शन करून मुक्काम करून परत इंदोरला परतले. इंदोर आल्यानंतर पलाशियावर्तीशी शौचे यांची एक जागा होती, तिथे स्वामींचा मुक्काम झाला. बरेच वर्षे स्वामी तिथे होते, पण स्वामींना प्रसिद्धी कधी पण नको होती. स्वामी नेहमी प्रसिद्धीशी वाचले, पण तरी सुद्धा इंदोरमध्ये ही बातमी पसरली की कोणीतरी यतिदंडी संन्यासी इथे आलेले आहे, म्हणून लोक दर्शन करायसाठी यायला लागले. गर्दी वाढू लागली. स्वामी येणाऱ्या लोकांच्या प्रश्नांचं समाधान करीत असे, त्यांच्या समस्यांचं निवारण करत असे, त्यांना मंत्र देत असे, त्यांना साधना सांगत असे. पुष्कळ काळ तिथे राहिल्यानंतर जवळपासच्या वातावरणामध्ये गर्दी वाढू लागली. त्या गर्दी वाढण्या कारणांती स्वामींना सुद्धा त्यांच्या साधनेमध्ये बाधा यायला लागली. त्यावेळेस तिथे आणखीन काहीतरी वास्तू निर्माण व्हायचा असा सुद्धा निर्णय तिथल्या मालकांनी घेतला होता. म्हणून स्वामी आपल्या भक्तांना म्हणाले की आता आणखीन कुठे जागा असेल तर बघावी. त्यावेळेस स्वामींकडे येणारे त्यांचे शिष्यबंध म्हणजे श्री विष्णुपंत वैद्य, श्री अमृतवाल वैद्य, भिसेबंधू, नाना आपटे, नाना भाटे, डॉक्टर ताटके, डॉक्टर भागवत, कोरान्य मास्तर आणि बालकृष्ण जोशी. आज जिथे तांबे स्वामी महाराजांची कुटी आहे तो जोशींचा बगीचा होता, म्हणजे श्री बाळकृष्ण जोशींचा बगीचा. बाळकृष्ण जोशी तांबे स्वामींच्या दर्शनाला नेहमी जात असे. ज्यावेळेस बाळकृष्ण जोशींना ही बातमी कळली की तांबे स्वामी
इथून आणखीन कुठे जायचा मानस ठेवत आहे, त्यावेळेस बालकृष्ण जोशींनी त्यांच्याशी विनवणी केली की स्वामी महाराज, मी 2 बगीचे आत्ताच घेतले आहे, आपण त्यांच्यातली कोणची पण एक जागा निवडावी आणि तिथे येऊन वास्तव्य करावं. स्वामी महाराज आपल्या शिष्यांना म्हणाले की जाऊन ती जागा बघून या. शिष्यवृंद ती जागा बघायला निघाला. एक लालबागेच्या जवळ आणि एक हव्या बंगल्याच्या जवळ होती. लालबागेची जमीन भक्तवृंदाला नाही पटली, पण हवा बंगल्याची जमीन, जवळची जमीन त्यांना पटली. त्यावेळेस फार जास्त निर्माण कार्य झालेलं नव्हतं, खुल्लं मैदान होतं, म्हणून हे हवा बंगल्याच्या निकटच जागा होती जिथे वैशाली नगरमध्ये आज तांबे स्वामींची कुटी आहे. तेव्हा ही जागा त्यांनी नियत आणि निश्चित केली आणि येऊन त्यांच्या भक्तवृंदांनी तांबे स्वामींना सांगितलं की आम्ही ती जागा बघून आलो आहे, आपल्या साधनेच्या दृष्टीने, एकांताच्या दृष्टीने ती जागा श्रेष्ठ आहे, तिथे आपण यावं. तांबे स्वामींनी सांगितलं की मी आपल्या गुरु महाराजांशी, गुरुमाऊलीशी अर्थात श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांशी आज्ञा घेतल्यानंतरच तिथे येईल. बाळकृष्ण जोशी यांनी विचारलं की मी आपल्याला केव्हा विचारू, आपण मला केव्हा सांगाल, तर त्यांनी म्हटलं की उद्या मी आपल्याला ह्याचा जबाब देईन. दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण जोशी परत तांबे स्वामींच्या दर्शनाला गेले. तेव्हा तांबे स्वामींनी त्यांना सांगितलं की माझ्या गुरूंनी अनुमती दिली आहे, मी त्या स्थानावर येईन, तिथे माझ्या स्नानाची, ध्यानाची व्यवस्था कशी काय करावी हे बघा. चुन्याची कुटी बाळकृष्ण जोशींनी तिथे तयार करून दिली. त्याच्यानंतर बाळकृष्ण जोशी एक चांगले उत्तम ज्योतिषी सुद्धा होते. त्यांनीच मुहूर्त काढून स्वामींकडे विनवणी केली की फाल्गुन शुद्ध अष्टमी, तदनुसार गुरुवारचा दिवस श्रेष्ठ आहे, या दिवशी आपलं आगमन त्या कुटीमध्ये व्हावं. स्वामींनी होकार दिला. त्यांनी ह्यालाच दत्त इच्छा, वासुदेव इच्छा मानली आणि ते म्हणले की हो, मी येतो. आता या प्रसंगाची एक श्रुती आहे जी जोशी परिवारानेच, जिथले या बागीच्याचे मालिक, जिथे आज स्वामींची कुटी आहे, त्यांचे परिवारचे जे वरिष्ठ सदस्य आहेत ते नेहमी सांगत असतात की त्यावेळेस बाळकृष्ण जोशी इंदोरमध्ये फार पैसेवाले होते. त्यांच्याकडे त्यावेळेस पण मोटार कार होती. ज्या दिवशी स्वामींचा कुटीमध्ये यायचा दिवस निश्चित झाला होता, त्या दिवशी बाळकृष्ण जोशी आपली मोटार कार घेऊन स्वामींना घे करता तिथे गेले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की मी तर यती दंडी संन्यासी आहे, संन्यास धर्माचं पालन हे करणं माझा धर्म आहे, मी तुमच्या मोटार कारीत येऊ नाही शकत, पण तुम्ही माझी ग्रंथ घेऊन, माझ्या पोथ्या घेऊन तुम्ही तिथे पोहोचा. आणि बाकी शिष्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही नाव गजर करत करत पुढे चला, मी येतो. श्रुतीमध्ये अशी गोष्ट सांगितली जाती जोशी परिवारद्वारा की बाळकृष्ण जोशी ती तेव्हा त्यांचं साहित्य घेऊन, म्हणजे पलासियाहून वैशाली नगर, अन्नपूर्णा रोड इथपर्यंत, त्यावेळेस जास्त ट्रॅफिक पण नसायचं, जास्त सुविधा पण नव्हती, पण तरी जेवढ्या वेळामध्ये तिथे पोहोचले ते काय बघतात की कुटीमध्ये स्वामी ध्यानस्थ बसले आहे. म्हणजे त्यांच्या यायच्या अगोदरच ते पोहोचून गेले होते. कसं घडलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही. ते योग मार्गाने आले, त्यांच्या सिद्धीद्वारे आले, कसे आले हे त्यांना माहीत पडलं नाही. तिथे आल्यानंतर त्यांनी तुझी विहीर खणली होती, त्या विहीरमध्ये जाऊन पाणी काढून तिथे स्नान केलं. स्नान केल्यानंतर त्यांनी आपला नामस्मरण, वेदाध्ययन, उपदेश हे सगळं करायला सुरुवात केली. तांबेस्वामी जेव्हा कुटीमध्ये आले आणि इथे राहण्याची सुरुवात केली, तेव्हा या वैशाली नगरच्या दत्त मंदिराच्या परिसरामध्ये किंवा कुटी परिसरामध्ये, श्री दत्त मंदिरामध्ये त्यांनी लोकांना दर्शन घेणं सुरू केलं. लोक यायला लागले. लोकांना इथे पण कळायला लागलं की इथे कोणीतरी यतिदंडी संन्यासी आले आहे, म्हणून त्यांच्या दर्शनाला चलावं. एक प्रसंग असा आहे की जेव्हा तांबेस्वामी कुटीमध्ये बसले होते, त्यांचा एक भक्त त्यांच्या दर्शनाकरता आलेला होता, तर ते आपल्या भक्ताला म्हणाले की जा, धावून लवकर बाहेर जा, आणि एक व्यक्ती येत आहे, त्याला माझ्या दर्शनाला नको येऊ देऊ. असं सहसा होत नव्हतं की स्वामी कोणाला दर्शन देत नव्हते, तर सर्वांशी भेटायचे. पण स्वामींनी आपल्या त्या भक्ताला सांगितलं की जा, आणि तो जो बाहेर व्यक्ती येत आहे त्याला आतमध्ये येऊ देऊ नको, त्याला थांबव. भक्त बाहेर गेला. बाहेर गेल्यावर बघतो तो त्याला कोणी दिसलं नाही. तो तिथं परतून कुटीमध्ये आला आणि स्वामींना म्हणाला की स्वामी, आपण मला बोलला की बाहेर जाऊन
त्या व्यक्तीला थांबवा, पण तिथे तर कोणी सुद्धा नाही. आपल्याला भ्रम पडला असेल. स्वामी म्हणाले की मी तुला सांगितलं ना की जा, त्याला थांबव, लवकर परत जा. तो भक्त परत बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो बघतो ते एक माणूस येत होता, तो तिथे उभा राहिला, त्यांचा भक्त. तो येऊ लागला तर त्यांनी सांगितलं की आज तुम्हाला दर्शन घेण्याची आज्ञा नाही, स्वामींनी मना केलं आहे, म्हणून आज आत येऊ नका, तुम्ही निघून जा. हे ऐकून तो त्यांच्या दर्शनाला आलेला भाविक राग मानून तिथून निघून गेला. भक्त आतमध्ये आला आणि स्वामींशी विचारलं की आपण असं का केलं, आपण कधी असं करत नाही, कधी कोणाला मना करत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले की तो इथे आज चुकीने दारू पिऊन येत होता, आणि जर तो दारू पिऊन आत आला असता तर त्याला पातक लागलं असतं, पाप लागलं असतं, आणि माझी गुरुनिष्ठा पण बाधित झाली असती. माझ्या गुरुनिष्ठाला साध्य कराय करता आणि त्याला पातक न लागो, त्याच्या कुटुंबाला ह्या पातकाचा त्रास न हो, त्या कारणांती मी तुला सांगितलं होतं की त्याला आतमध्ये नको येऊ देऊ. असाच अजून एक प्रसंग ज्याच्यामध्ये काकी मी जसं आपल्याला सांगितलं की हा बाग होता, हा बागीचा होता, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे अलग अलग झाडं लागलेले होते, त्याच्यावर फळं यायचे, पुष्प यायचे. आणि स्वामींची एक सवय होती की स्वामींकडे कोणी पण जर कोणताही पदार्थ घेऊन यायचं तर स्वामी तो ठेवायचे नाही. स्वामी तो थोरल्या स्वामी महाराजांना, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवून तो परत देऊन द्यायचे, तो वाटून द्यायचे. आपल्याकडे त्यांनी कधी संचय करून ठेवला नाही. एक दिवशी एक भक्त, कोणी नवा भक्त होता, पहिल्यांदा आला होता बहुतेक, तो लिंबू घेऊन आला स्वामींच्या दर्शनासाठी. आणि लिंबू घेऊन आला आणि स्वामींना म्हणाला की इसका भोग लगा दीजिए. हिंदीमध्ये बोलला तो त्यांना, इसका भोग लगा दीजिए. स्वामी महाराजांनी त्याला प्रश्न विचारलं की अरे वा, लिंबू तर फार ताजे वाटत आहे, कुठून आणले, कुठून विकत घेतले? तो बोलला मी विकत नाही घेतले, मी बागीच्यात आणले. तर तांबे स्वामींनी विचारलं अरे वा, तुमचा बागीचा पण आहे, तुम्ही बागीच्यामधनं हे लिंबू घेऊन आला? म्हणे नाही, माझा बागीचा नाही, मी येत होतो, मार्गामध्ये बागीचा दिसला, त्या बागीच्यातनं मी ते लिंबू तोडले आणि आपल्याकडे दर्शनाला येत होतो, खाली हात कसं यायचं म्हणून ते लिंबू बरोबर घेऊन आलो. तांबे स्वामींनी परत प्रश्न केला. त्या भक्ताला विचारलं की बाळ, म्हणजे ह्याचा अर्थ तू की हा लिंबू तू त्या बागीच्याच्या मालकाशी विचारून तोडून आणलास? तो बोलला नाही, मला नाही माहिती की त्या बागीच्याचे मालक कुठे राहतात, म्हणून मी त्यांना नाही विचारलं. स्वामींनी परत प्रतिप्रश्न केला की ह्याचा अर्थ तू हा झाला की तिथल्या चौकीदाराला तू विचारून हा लिंबू घेऊन इथे आला. त्या भक्ताने उत्तर दिलं, स्वामी तिथे चौकीदार पण नव्हता, म्हणून मी कोणाला न विचारता हे लिंबू आपल्या करता इथे नैवेद्याकरता घेऊन आलो. हे ऐकल्यानंतर स्वामी त्याला म्हणाले की अर्थातच तू चोरीचे लिंबू आणले, का की तू ह्याचा दाम दिला नाही, ह्याला विकत आणलं नाही, त्या बागीच्याच्या मालकाशी परवानगी घेऊन ह्याला तोडलं नाही आणि चौकीदाराला सुद्धा विचारलं नाही, अर्थात हे चोरीचे लिंबू झाले. आता हे चोरीचे लिंबू जर मी थोरल्या स्वामी महाराजांना नैवेद्य स्वरूपमध्ये दाखवेन आणि हे प्रसाद रूपामध्ये तुला परत देईन, तू ह्याला परत घरी घेऊन जाशील, जेवणामध्ये किंवा अन्नामध्ये ह्याचा प्रयोग करशील आणि ते अन्न खाण्याने रक्त, रज आणि वीर्य ह्याचा निर्माण होईल, ते तुझ्या भविष्याच्या पिढीचा निर्माण होईल. त्यांनी तुझी भविष्याची पिढी चोर जन्माला येईल. मी तुझ्या भविष्याच्या पिढीला चोर नाही बनवू शकत, म्हणून मी हे नैवेद्य दाखवणार नाही. हे तत्वज्ञान आणि हे लोकशिक्षण गुरु कसं आपल्या शिष्यांना दाखवतात किंवा शिकवतात किंवा आपल्याकडे आलेल्या लोकांना समजावून देतात, हे खरे संत श्रेष्ठ किंवा खरे गुरु श्रेष्ठच करू शकतात. आणखीन कोणाच्या बसची ही गोष्ट नसती. तर असे पुष्कळ सारे प्रसंग तांबे स्वामींच्या जीवनामध्ये घडले, जे श्रुतीमध्ये आम्ही ऐकत आलो. तांबे स्वामी जेव्हा या कुटीमध्ये आले, तेव्हा कुटीमध्ये, या कुटी परिसरामध्ये त्यांनी 4 कोपऱ्यांमध्ये 4 वृक्ष, आवळा, औदुंबर, अशोक आणि अश्वत्थ, पिंपळ हे लावलं. त्याच्याच बरोबर त्यांनी 4 दिशांमध्ये, 4 कोपऱ्यांमध्ये 4 शिवपिंडी, शिवलिंगाची सुद्धा स्थापना केली.
आणि त्या शिवपिंडींचं नाव बिल्वेश्वर, गरुडेश्वर, नर्मदेश्वर आणि विश्वेश्वर असं ठेवलं. आत्ताच्या या वर्तमान प्रसंगी 2 शिवपिंड्या त्या कुटी परिसरामध्ये अजून सुद्धा आहे. एक त्या पिंपळाच्या झाडाखाली, ज्याची स्थापना, ज्या शिवपिंडीची स्थापना तांबे स्वामींनीच केली आणि त्या पिंपळाच्या झाडाला पण त्यांनीच लावलं होतं. आणि एक त्या औदुंबराच्या खाली, जिथे ते बसून वेदाध्ययन करायचे, भक्तांचे प्रश्नाचे उत्तर द्यायचे, त्यांना उपदेश करायचे. स्वामी महाराज च्या आपल्या जीवनकाळी संन्यास घेतल्यानंतर त्यांनी कधी पण आपला कोणता सुद्धा फोटो कोणाला घेऊ दिला नाही. स्वामींचा फोटो कधी त्यांनी घेऊ नाही दिला, का की त्यांना प्रसिद्धी नकोच होती. ते प्रसिद्धीशी नेहमी वाचायचे. पण एक प्रसंग कसा घडला की स्वामींच्या समाधीनंतर, आता स्वामींची समाधी म्हणजे केव्हा, तर श्रावण शुद्ध चतुर्दशी शके 1870 या दिवशी सकाळी 10 ते 11च्या सुमारास स्वामी उत्तराभिमुख बसून समाधिस्थ झाले. आणि ज्यावेळेस स्वामी समाधिस्थ झाले त्यावेळेस त्यांचं शरीर कोमलच होतं आणि त्या कुटी परिसरामध्ये फार सुगंध पसरलेली होती. जे जुने लोक आहेत ते आज पण सांगतात ही गोष्ट, की सुगंध पसरलेली होती. आणि त्यावेळेस त्या स्वामींच्या देहाला त्याच पिंपळाच्या झाडाच्या खाली ठेवलं गेलं होतं ब्रह्मासनच्या अवस्थामध्ये. आणि त्याच वेळेस त्यांचा पहिला फोटोग्राफ काढला गेला होता. पण तरी एक चित्रकार वर्मा म्हणून होता, त्यांनी स्वामींना कधी पण बघितलं नव्हतं. स्वामींच्या सदैव असता स्वामींच्या समाधीनंतर त्या चित्रकार वर्मानी हुबहू स्वामींचा फोटो काढून तिथे आणून दिला. म्हणजे हे फारच मोठं आश्चर्य होतं. आणि तो चित्र बनवाईकरच्या अगोदर आबाजी जोशी स्वामींचे पट्टशिष्य होते, ज्यांनी पद्यरूपामध्ये स्वामींचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी स्वामींच्या फोटोच्या समोर एक लहान फोटो जो अगोदर आणून ठेवला होता स्वामींच्या समाधीनंतरचा, त्याच्या पुढे चिठ्ठ्या टाकून अगोदर आज्ञा घेतली होती की मोठा फोटो करायचा का. तेव्हा त्यांना ही आज्ञा मिळाली होती की हो, मोठा फोटो करून घ्या, म्हणजे लोकांना लांबून सुद्धा दर्शन होईल, दर्शन घडेल. त्यावेळेस त्या चित्रकार वर्माला जेव्हा सांगितलं गेलं की मोठा चित्र करून दे, तेव्हा त्यांनी स्वामींना बिना बघता आज जो तांबे स्वामींच्या कुटुंबामध्ये फोटो आहे तो बनवून दिला. आज लांबून सुद्धा स्वामींच्या त्या फोटोचे दर्शन घडवतात. तांबे स्वामींच्या कुटीमध्ये अगोदर एक नियम सुद्धा होता, स्वामी स्त्रियांना दर्शन नव्हते देत. त्याचं कारण असं की जेव्हा स्वामींचं वास्तव्य या कुटी परिसरामध्ये होतं त्यावेळेस कोणत्या तरी स्त्रीनी त्यांच्या नावानी लोकांशी धन उगवून घेतलं होतं इथल्या व्यवस्था करता. हे स्वामींना कळल्यानंतर स्वामी कोपले होते आणि त्यांनी स्त्रियांना दर्शन देणं बंद केलं होतं. पण त्याच वेळेस त्यांच्या पूर्वाश्रमीची बहीण, जी मी अगोदर आपल्याला सांगितलं होतं, जी विधवा झाली होती, त्याच्यानंतर स्वामींचा संसारपासून मोहभंग झाला आणि त्यांनी संन्यास धर्म पालन करायचा निश्चय केला होता, ती त्यांच्या दर्शनासाठी आली होती, त्यांना भेटायकरता आली होती. पण तिला सुद्धा आतमध्ये जायची परवानगी दिली गेली नाही त्यांच्या दर्शनासाठी. तेव्हा ती फार म्हणजे व्यथित झाली होती. तिला फार पीडा होत होती की स्वामी असं का करतात, ते माझा भाऊ असा का करतो, माझ्याशी भेटत का नाही, मला दर्शन देत का नाहीये. तेव्हा त्यांच्या भक्तांनी जाऊन विनवणी केली की स्वामी, तुमची बहीण एवढ्या लांबून आलेली आहे, ती रडत आहे, ती दुःखी आहे, तिला दर्शन द्या, तिला कृतार्थ करा, असं करू नका, एवढे कठोर होऊ नका. त्यावेळेस स्वामींनी सर्व भक्तांची प्रार्थनेला स्वीकार करून हा निर्णय दिला होता आणि ही आज्ञा दिली होती की आता प्रत्येक महिन्यातील, त्या दिवशी चतुर्थी होती ज्या दिवशी ती बहीण त्यांच्या दर्शनाला आली होती, संकष्टी चतुर्थी, तर आता प्रत्येक महिन्यामध्ये नुसतं संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच स्त्रियांना इथे दर्शन होतील, त्याच्या अलावा होणार नाही. त्यावेळेस स्वामींनी हा नियम लावून दिला होता. एक नियम अजून जो स्वामींनी त्यावेळेस लावून दिला होता या कुटी करता, की गणपती अथर्व शीर्षचं पाठ इथे वाहत राहावं, होत राहावं. ते आज सुद्धा होत आहे. त्या काळापासून आतापर्यंत अलग अलग माध्यमातून, अलग अलग भक्तांद्वारा, अलग अलग लोकांद्वारा इथे ते पाठ स्वामींच्या चरणी अर्पण होत आहे. आणि ते पाठ त्यांनी करायकरता का सांगितलं होतं, तर बाळकृष्ण जोशींच्या कुटुंबाकरता
ज्यांची ही जागा, ज्यांची ही जमीन त्यांच्या हिताकरता, त्यांच्या भरभराटी करता इथे का की मालकांकरता काही केलं पाहिजे असं त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. त्यावेळेसपासून त्यांचे शिष्यवृंद तेव्हापासून जे चालत आलेले आहेत आणि आतापर्यंत जे परंपरेनुसार चालू आहे ते सर्व काही इथे घडत आहे, सर्व काही इथे होत आहे. स्वामींच्या समाधी घेतल्यानंतर श्रावण शुद्ध चतुर्दशी त्यांच्या देहेला नर्मदेमध्ये विसर्जन करायकरता घेऊन गेले. त्यांचा जो भक्त परिवार त्यावेळेचा होता, आबाजी जोशी, अण्णा भाटे, नाना आपटे, डॉक्टर भागवत, डॉक्टर ताटके, भिसेबंधू, हे सर्व बडवा नर्मदाच्या तीरी. आणि रस्त्यातनं जाता जाता सगळे भक्तवृंद जेवढे होते ते दिगंबरा, गुरु दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि हरे हरे हा मंत्र उच्चारत उच्चारत स्वामींची देह घेऊन तिथे नर्मदेच्या तीरी गेले. आणि नर्मदेच्या तीरी जाऊन स्वामींच्या दंड 3 भागामध्ये तोडून त्यांचा दंड, कमंडलू आणि त्यांचे ग्रंथ हे सर्व त्यांच्या कमरेला बांधून त्यांना जलसमाधी दिली. हे सर्व प्रसंग घडल्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत त्यावेळेचा भक्तवृंद तिथे त्यांना जलसमाधी दिल्यानंतर इंदोरमध्ये इंदोरला आला आणि इथे त्याच्या पुढच्या दिवशीपासून त्यांचा समाधी सोहळा सुरू झाला. रोज नाव गजर, रुद्राभिषेक, गणपती अथर्वशीर्ष या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आणखीन त्यावेळेची एक मोठी गोष्ट सांगायची अशी वाटती म्हणजे ही की 1959 साली रंगअवधूत स्वामी महाराज, दत्त परंपरेतील वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य रंगअवधूत स्वामी महाराज, त्यांनी दत्तबावनी लिहिलेली आहे, ज्यांना बापजी म्हणून ओळखलं जातं. ते इंदोरला आले होते तेव्हा त्यांनी मुक्काम तांबेस्वामीच्या कुटीमध्येच केला होता रात्री. आणि तेव्हा ते आबाजी जोशी त्यांना बोलले होते की आमचे वडील गुरुबंधू आहे, तुम्ही ह्यांच्या ठाई एकनिष्ठ राहा. आणखीन जेवढं होईल तेवढं समाजासाठी, समाजोत्थानासाठी, आणखीन इथल्या परंपरेला चालू ठेवण्यासाठी जे प्रयत्न होतील ते आपण करत राहा. आबाजी जोशींनी आपल्या जीवनकाळी ते पूर्ण प्रयत्न करून त्या सगळ्या गोष्टी आणि आपले कर्तव्य चांगल्या अर्थाने पार पाडले. त्यांच्याच बरोबर त्यांचे सगळे भक्त जे त्यांना सहाय्य करत आले त्यांनी सुद्धा तिथे त्या रीती, त्या परंपरा, त्या सर्व काही चालू ठेवल्या. आणि आज सुद्धा स्वामी महाराजांच्याच कृपेने सगळ्या परंपरा तिथे, ते थोरल्या स्वामी महाराजांची, टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी असो, गुरुपौर्णिमा उत्सव असो, दत्त जयंतीचा उत्सव असो, आणखीन आता श्री केशवानंद सरस्वती, श्री तांबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा असो, हा आनंदाने साजरा होत असतो. इंदोरमध्ये तांबे स्वामींची ही कुटी वैशालीनगर ती रस्ता आहे अन्नपूर्णा मंदिरच्या पुढे, इथेही स्थित आहे. फार चैतन्य जागा आहे. जे लोक पण मानसिक दुःखाने व्यापलेले आहे किंवा व्यापलेले असतात ते जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांना एक असीम शांती ही लाभती. त्यांना तो शांतीची अनुभूती होती, त्यांना ती शांती कळती. किती पण मनामध्ये उद्विग्नता का न असो, पण त्या कुटी परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर मन शांत असतं, चित्त शांत होतं. आणि तिथे बसल्यानंतर जेव्हा नामस्मरण केलं जातं, त्या नामस्मरणाचा उच्चारण केला जातो, का की तांबेस्वामी महाराज भजनानंदी होते. ते जेव्हा इथे वास्तव्य करीत असे, सदेह असे, तेव्हा रात्रीपर्यंत जागरण करून त्यांचा भक्तवृंद, त्यावेळेचा भक्तवृंद भजनानंद घेत असे. ते भजनानंद करत होते, त्यांना फार आनंद यायचा. आणि त्यांनी त्यावेळेस एक गोष्ट सांगितली होती की ही जागा भजनाची आहे, इथे भजन होऊ द्या, सतत भजन होऊ द्या. इथे जेवढं भजन होईल तेवढे इथली चैतन्यता वाढेल, आणि जेवढी चैतन्यता वाढेल तेवढं इथे येणाऱ्या लोकांना फायदा होईल. पुढे 1992 साली याच कुटी परिसरामध्ये दत्त मंदिर मध्ये श्री दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आमचे गिरीश जोशी दादा यांचे वडील श्री अवधूतजी जोशी
यांच्या हस्ते ती प्राणप्रतिष्ठा झाली. त्यांना स्वप्नामध्ये येऊन असं दत्तप्रभूंनी सांगितलं होतं की ती मूर्ती ठेवलेली आहे आणि आम्हाला तिथे लीला करायची आहे, म्हणून तिथे प्राणप्रतिष्ठा व्हावी त्या मंदिरामध्ये. तर अवधूतजी जोशी यांच्याद्वारे इथे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. जेव्हा कोणी पण या मंदिरामध्ये, या परिसरामध्ये दर्शन करायला येतं, तेव्हा ती सुहास्यमुखी दत्तमूर्ती बघूनच मनातलं हितगुज पूर्ण होईल असं वाटू लागतं. आज या प्रसंगी मी आपण सर्वांशी एकच निवेदन करेन की जी संत परंपरा या भारताची प्राण आहे, या भारतभूमीची प्राण आहे, का की भगवंतांची ओळख करून देण्यामध्ये संत चरित्र आणि संतांचे वचन, थोर गुरूंचे वचन, सत्पुरुषांचे वचन हेच कामा येतात. तर जेव्हापर्यंत आपण मनशांती मिळवत नाही तेव्हापर्यंत व्यक्तित्व विकास होत नाही. जेव्हापर्यंत व्यक्तित्व विकास होत नाही तेव्हापर्यंत समाजकार्य संभव होत नाही, आणि जेव्हापर्यंत समाजकार्य आम्ही करत नाही तेव्हापर्यंत राष्ट्र निर्माणमध्ये आम्ही योगदान देऊ शकत नाही. म्हणून सर्व लोकांनी थोर संत परंपरेचं पालन करावं. त्या संतांची दिलेली शिक्षा, त्या संतांचे सांगितलेले वचन ह्यांची आवडीने त्या गोष्टींना ऐकावं, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं आणि तसा जगण्याचा प्रयत्न करावा. हे सगळ्या लोकांचा जीवनाचा ध्येय असलाच पाहिजे. आज श्री केशवानंद सरस्वती, श्री तांबे स्वामींबद्दल जेव्हा मी आपण सर्वांना इथे माहिती दिली, त्यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही की स्वामींनी संन्यास धर्माचा प्रखरतेने पालन केला. जसं टेंबे स्वामी महाराजांनी प्रखरतेने पालन केला तसंच तांबे स्वामी महाराजांनी केलं. आद्यगुरु शंकराचार्यांनी ब्रह्मचर्य आश्रमानंतर संन्यास आश्रमामध्ये प्रवेश केला होता. तसं केशवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुद्धा ब्रह्मचर्य आश्रमानंतर सुध संन्यास आश्रमामध्ये प्रवेश घेतला. आणि संन्यास आश्रमामध्ये प्रवेश घेतल्यानंतर संन्यास धर्माचा पालन करताना ज्या शिक्षा, ज्या गोष्ट त्यांनी सगळ्यांना शिकवल्या त्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये कशा लागू करायच्या किंवा त्यांच्याशी आम्हाला काय शिक्षण घ्यायचं ह्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक अजून प्रसंग आहे जो मला लक्षामध्ये येतोय. स्वामींना पायाला मध्ये घाव झालेला होता आणि स्वामी औषध कधी घेत नव्हते. तेव्हा त्यांचे एक शिष्य होते जे वैद्यकीय कर्म पण करायचे. ते एकदा आले होते तेव्हा त्यांनी बघितलं की स्वामींच्या पायामध्ये जखम झालेली आहे, त्याच्यामधनं पस निघून राहिलेला आहे, रक्त निघून राहिलेलं आहे आणि त्याच्यावर मुंग्या आणखीन मुंगळे हे लागलेले आहे. हे बघून त्या भक्तांना फार त्रास झाला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण स्वामी आपल्या चैतन्य आनंदमध्ये आनंदित होते. त्यांना काही फरक जाणवत नव्हता. त्या भक्तांनी स्वामींना विचारलं, आपल्याला त्रास होत नाही का, आपल्याला वेदना होत नाही का, एवढे असह्य कष्ट का सहन करत आहात, औषध का नाही घेत? स्वामी म्हणाले की प्रारब्ध भोगून भोगायचं हे टेंबे स्वामी महाराजांचं वचन आहे. म्हणून जेव्हा घाव बरा व्हायचा असेल तेव्हा होऊन जाईल. पण तुम्ही बघा की स्वामींच्या कृपेने, म्हणजे थोरल्या स्वामींच्या कृपेने आज या मुंग्या आणि हे मुंगळे त्या घावाला साफ करत आहे, म्हणजे त्याची चिकित्सा करत आहे आणि त्यांना त्यांचं खाद्य पण मिळत आहे. या पिढीच्या अवस्थेमध्ये सुद्धा स्वामींचं हे वचन आणि त्यांची ही शिक्षा आम्हाला काय शिकायला देती हे आम्हाला शिकायची गरज आहे. आजच्या या काळामध्ये आम्ही सर्व लोक भौतिक युगामध्ये वावरत आहोत. आम्ही लोकांकडे आपल्या स्वकष्टाने, आपल्या आईवडिलांच्या पुण्याईनी आणि पूर्वसुकृतांनी जे काही पण सुखसुविधा प्राप्त झाली आहे ते भोगून सुद्धा आम्ही लोकांना मनाची शांती नाही, मनाची शांती आम्ही ओळखतच नाही, आम्हाला माहीतच नाही. आणि ती मनाची शांती ओळखाय करता आम्ही विभिन्न पद्धतींनी त्याला प्राप्त करायचा प्रयत्न करतो. पण आपण सर्व लोकांना असं नाही वाटत का
की किती पण पद्धत्या तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरवून घेतल्या, पण जेव्हापर्यंत तो समाधान धन तुम्हाला लाभणार नाही किंवा समाधान वृत्ती तुमची जागृत होणार नाही, तेव्हापर्यंत कोणत्या पण पद्धतीने तुम्हाला मनशांती लाभू शकत नाही. म्हणून श्रेष्ठ संत परंपरा, सत्पुरुष ह्यांचं जीवन आणि ह्यांचं जीवन दर्शन, यातून आम्ही लोकांना काय शिकायचं, तर ती समाधान वृत्ती, ती चैतन्यता, त्याला अनुभूत करायकरता आम्हाला अशा खऱ्या संतांकडे, खऱ्या सिद्ध पुरुषांकडे जाऊन आणखीन काही विनवणी नाही केलं तर नुसतं एवढं मागणं गरजेचं आहे किंवा पुष्कळ आहे की आम्हाला नुसत्या तुझ्या नावाची, तुझ्या प्रेमाची ओढ लागू दे. त्या ओढ लागल्याने आम्ही सर्वांना मनशांती निश्चित रूपातच लाभणार, ही खात्री आहे, ह्याच्यात काहीच शंका नाही. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री केशवानंद सरस्वती, श्री तांबे स्वामी महाराज ह्यांचं जीवन बघितल्यानंतर एक गोष्ट ह्याची जाणीव पक्कीच होती की लोकेशनाशी दूर राहून, प्रसिद्धी परान्मुख राहून आपल्या आराध्याच्या, आपल्या सद्गुरूंच्या श्रीचरणी कसं ध्येयनिष्ठ व्हावं आणि कसं आपल्या धर्माला साकार करावं हे शिकलंच पाहिजे. एक असाच प्रसंग अजून मध्ये माझ्या लक्षामध्ये येतो आहे. स्वामींकडे एक आगळी वेगळी आकृतीच्या रूपामध्ये कोणीतरी येऊन, एक द्वितीय विश्वयुद्ध चालला होता, त्यावेळेस त्यांच्याशी विचारलं की या विश्वयुद्धाच्या बाबतीत आपलं काय मत आहे. त्यावेळेस तांबे स्वामींनी जबाब दिला होता की माझं माझ्या गुरूंच्या प्रती कर्तव्य आहे, माझं विश्वयुद्धाकरता काही मत नाही. अर्थात त्यांची ध्येयनिष्ठा किती आगळी वेगळी होती हे आम्हाला समजायची गरज आहे. आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री केशवानंद सरस्वती तांबे स्वामी यांच्या बाबतीत माहिती देण्याचा जो सौभाग्य मला लाभला, आणखीन या माहितीमध्ये असंख्य अनेकानेक भक्तांचे अनुभव आणि ऐकलेल्या श्रुती संमिलित आहेतच. आजच्या या निरूपणामध्ये माझी मदत करायकरता सौ रोहिणीताई आघारकर आणि वैशाली मुळेजी यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च वारी महामंडळ जबलपूर यांचा आभार व्यक्त करतो की माझ्या या प्रथम मराठी प्रयत्नाला आपण इथे अवसर दिलं, त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे. आणि या वारी महामंडळाला मी शुभकामना देतो की त्यांचा हा स्तुत्य अनुकरणीय प्रकल्प सतत असाच चालू राहावा आणि सर्व लोकांना आणि मुख्यतः युवा पिढीला आमच्या संत परंपरेची, त्यांच्या जीवनचरित्राची, त्यांच्या दिव्यदर्शनाची ओळख व्हावी, हे सतत त्यांच्या हस्ते, त्यांच्या माध्यमातून घडत राहावं. आता शेवटी मी श्री केशव वासुदेव दत्त यांच्या श्रीचरणी आपण सर्व उभयंतांच्या आनंदमयी, आरोग्यमयी, सुखी आणि समाधानाची प्रार्थना करतो. आणि शेवट करायच्या अगोदर श्री टेंबे स्वामी यांच्याद्वारा विरचित घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे एकदा म्हणतो. म्हणजे आम्ही सर्वांच्या जीवनातील जेवढे पण घोर कष्ट, आज कोरोना काळ चाललेला आहे, हे घोर कष्ट नाहीसे व्हावे, आम्हाला आत्मबळ मिळावं, आमची सद्वृत्ती सदचित्त असावं आणि त्या परमात्माच्या चरणी आमचं ध्यान निष्ठ असून आम्ही आमचे जीवनाचे, संसाराचे सर्व कर्तव्य पूर्ण करून त्या अंततोगत्वा त्यांच्यापदी विलीन व्हावं, म्हणून एकदा सर्व लोक मिळून घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभस्त्वं सदैव, श्री दत्तास्पान पाहि देवादिदेव, भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता तोतिपस्त्वं, त्राता योगक्षेम कुरु सद्गुरुस्त्वं, त्वं सर्वस्त्वं नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं,
भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्यो देव त्वं शरण्यो कहरता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोक पंचकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठे नियन्त्यो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा गुरु दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा गुरु दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा केशव वासुदेव दत्ता सद्गुरुनाथा कृपाकरा केशव वासुदेव दत्ता सद्गुरुनाथा कृपाकरा सद्गुरुनाथा कृपाकरा सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरुवर्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरुवर्य श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर हर सगळ्यांचं धन्यवाद आणि सगळ्यांना प्रणाम श्री गुरुदेव दत्त.